यांच्या म्हणजे केंद्र सरकार आणि UGCच्या मार्फत आपल्याला जे निर्देश दिले होते ते प्रमाण मानून आणि महाराष्ट्र शासनाचा GR जो RD कुलकर्णीचा रिपोर्ट होता तो RD कुलकर्णीचा रिपोर्ट महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आणि त्यावर सुकाणू समितीने वेळोवेळी ज्या काही सूचना केल्या तर त्याप्रमाणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या ज्या फ्रेमवर्क मधल्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या सगळ्या RD कुलकर्णीच्या रिपोर्ट मध्ये होत्या आणि 20 एप्रिलच्या GR मध्ये. मला असं वाटतं की उपस्थित असलेल्या सगळ्यांनी 20 एप्रिलचा GR कॉपी करून आपल्याजवळ ठेवला आहे की नाही मला हात केलेला नाहीये. सगळे विषय ॲज गुड ॲज मेजर असा आपण विचार करतोय आणि या मेजरसाठी या विद्यार्थ्यांना किती विषय घ्यायचे तर केवळ 3 विषय घ्यायचे. तिन्ही आपण मेजरमध्ये त्याची गणना करूया. 5 पॉईंट म्हणजे सेकंड इयरला त्याला 4.5 ला त्याला सर्टिफिकेट मिळेल. 5 पॉईंटला म्हणजे सेकंड इयर पूर्ण करून तो जर बाहेर जात असेल तर त्याला डिप्लोमा मिळेल. थर्ड इयर पूर्ण करून तो जात असेल तर